ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, यंदा अधिक महिन्यात गोंधळ पाहायला मिळतो। ते म्हणजे अधिक महिन्यात हे करा, अधिक महिन्यात ते करा, हे करू नका, ते करू नका, काय करायचे नेमकं काही समजेना झाले। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात महत्त्वाच्या 10 गोष्टी ज्या अधिक महिन्यात करायला हव्यात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। यंदा 17 मे ते 15 जून अधिक महिना आलेला आहे। दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो आणि याच अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा पुरुषोत्तम महिना सुद्धा म्हटलं जातं, कारण हा अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा महिना आहे। म्हणूनच या महिन्यात नक्की काय करावे आता जाणून घेऊया। अधिक महिन्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट करावी ती म्हणजे भगवद्गीतेचा 15वा अध्याय, जो आहे पुरुषोत्तम योग या अध्यायाचं नाव आहे। आणि हा अध्याय वाचावा किंवा ऐकावा, कारण हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो। त्यामुळे याचं नित्य पठण केल्यानं याचा अर्थ समजून घेतल्याने मनुष्याला संसारातील आसक्तीतून मुक्ती मिळते आणि परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होते। अधिक मासात रोज 15व्या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण केल्याने पितृदोष निवारण होतं आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते असं मानलं जातं। म्हणून भगवद्गीतेचा 15वा अध्याय अधिक महिन्यामध्ये वाचन महापुण्यदायी असतं। त्यानंतरची दुसरी गोष्ट ती म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा एक मंत्र आहे। अगदी साधा सोपा मंत्र आहे। या मंत्राचा 108 वेळा जप करावा। कोणता आहे तो मंत्र तर ओम नमो भगवते वासुदेवाय। हा 12 अक्षरी मंत्र म्हणजे द्वादशी अक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे। अधिक महिन्यात तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा या मंत्राचा जप करावा। या मंत्राचा अर्थ असा आहे की मी त्या भगवंताला अर्थात वासुदेवाला नमस्कार करतो, जो सर्वांच्या हृदयात वास करतो। या मंत्राचं सामर्थ्य म्हणजे हा तोच मंत्र आहे ज्याच्या जोरावर भक्त ध्रुवाने बालपणीच ईश्वर प्राप्ती करून घेतली होती। या उपासनेचे फायदे काय तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मानसिक शांती मिळते। या मंत्राच्या उच्चाराने मनातील नकारात्मकता दूर होते आणि एकाग्रता वाढते। हा मंत्र सुरक्षा कवच म्हणून कार्य करतो, त्यामुळे घरातील कलह, बाहेरील बाधा दूर होतात। निष्काम भावनेने जप केल्यास हा मंत्र जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुद्धा मुक्ती देतो। इतक्या सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे। सकाळी लवकर उठून स्नान करावे, देवासमोर दिवा लावून शांत चित्ताने बसावे। प्रथम 15व्या अध्याय भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे मनोमन वाचन करावं। वाचता येत नसेल तर ऐकावं। त्यानंतर माळेवर या मंत्राचा 108 वेळा जप करावा। 2 गोष्टी ज्या करायच्या अधिक महिन्यात त्या आपण पाहिल्या। एक म्हणजे 15व्या अध्याय भगवद्गीतेचा तो म्हणणं, दुसरं म्हणजे कोणता महत्त्वाचा मंत्र आहे ते पाहिलं। आता स्तोत्र कोणती आहे ती तुम्ही अधिक महिन्यात म्हणू शकता। लक्षात घ्या मैत्रिणींनो, या सगळ्या 10 गोष्टी तुम्हाला करायला जमतील असं नाही, पण यातल्या जेवढ्या गोष्टी जमतील तेवढ्या तुम्ही नक्की करू शकता। अधिक महिन्यामध्ये विष्णू सहस्रनामाचे स्तोत्र आवर्जून पठण करावं। जर हे स्तोत्र म्हणता येत नसेल तर अधिक महिन्याच्या निमित्ताने तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सुद्धा शिकू शकता। आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर कमीत कमी मन लावून ऐकू शकता। व्यंकटेश स्तोत्र असेल किंवा विष्णू सहस्रनाम असेल यासारख्या स्तोत्राचं पठण अधिक महिन्यामध्ये नक्की करावं। चौथी गोष्ट म्हणजे अधिक महिन्यामध्ये गोसेवा करावी, गोग्रास घालावा, गायीची पूजा करावी। अधिक महिन्यामध्ये गायीची पूजा आणि सेवा करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून ही गोष्ट नक्की करावी। 5वी गोष्ट म्हणजे तांबूलदान। महिनाभर तांबूलदान केल्यास सौभाग्य प्राप्त होते, म्हणून अधिक महिन्यामध्ये तांबूलदान करावा। विडा आणि दक्षिणा दान करावी। 6वी गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दानाला खूप महत्त्व आहे। दान हे वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थानी आपण आपल्या पद्धतीने करू शकतो, पण त्यातल्या त्यात सर्वात जास्त श्रेष्ठ दान मानलं जातं ते म्हणजे अन्नदान, दुसरं म्हणजे दीपदान आणि तिसरं म्हणजे गोदान। गोदान सुद्धा अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं। आता अधिक महिन्यामध्ये देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते। आता हा अखंड दिवा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा लावू शकता। अधिक महिन्यामध्ये मंजूळ वात लावण्याचं महत्त्व आहे। तुळशीच्या मंजरीसारखी ही वात असते आणि ही वात तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। ती कशी बनवायची याचा व्हिडिओ मी यूट्यूबवरती सर्च करून पाहू शकते, तर ते मंजूळ वात कशी करायची नक्की समजेल आणि हीच वात लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा।
आता मंजुळवातीची थोडक्यात मी माहिती सांगते. ही मंजुळवात भगवान श्रीहरी विष्णू समोरच का लावली जाते किंवा भगवान श्रीहरी विठ्ठलांसमोरच का लावली जाते, तर ही मंजुळवात अगदी तुळशीच्या मंजरीसारखी दिसते. तर मंजुळवात भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यानंतर अधिक महिन्यामध्ये वेणी माधव वात सुद्धा लावली जाते. वेणी माधव म्हणजे माधव वात सुद्धा आहे. वेणी माधव ज्योतीचा अधिक मासामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, शक्ती आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे. घरातील देवघरात, मंदिरात दिवा लावण्याची खूप दिवसापासून परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. धार्मिक मान्यतेनुसार प्रयागराजच्या पवित्र त्रिवेणी संगमावर भगवान वेणी माधव यांचा माता लक्ष्मीसोबत वास्तव्य असतात. म्हणूनच वेणी माधव वात लावणं म्हणजेच त्या पवित्र संगमाचं पुण्य आणि ईश्वर आशीर्वाद आमंत्रित करण्याचा मानलं जातं. तरीही वेणी माधव वात याचा संपूर्ण व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे, तर तो तुम्ही नक्की पहा. अशा वेगवेगळ्या नावाने ही वात ओळखली जाते किंवा 33 वातींचा बंच बनवून तो अखंड दिवा लावला जातो. अगदी वेगवेगळ्या प्रकाराच्या वाती तयार केल्या जातात आणि त्या प्रकाराचा दिवा प्रज्वलित केला जातो. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता. अगदी महिन्यामध्ये आणि पुढे त्याचा दिवा लावला जातो. अधिक महिन्यामध्ये या प्रकारे दिवा लावण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही गोष्ट सुद्धा आवर्जून करावी. दीपदानाला अधिक महिन्यामध्ये महत्त्व आहे, म्हणून दीपदान सुद्धा करावं. त्याचबरोबर या अधिक महिन्यात हरिहरेश्वराची म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंबरोबर भगवान शिवशंकरांच्या मंदिरात सुद्धा दीपदान केल्याने आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते. आता अधिक महिन्यामध्ये केली जाणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक जावयाचा सन्मान. आणि सातवी गोष्ट आहे त्याला म्हणू शकतो ती म्हणजे लेक जावयाला घरी बोलावून त्यांचा सन्मान करणे. पण लक्षात घ्या, अधिक महिन्यामध्ये लेक जावयाला घरी बोलावून त्याचा जो सन्मान केला जातो त्यामागे मेन उद्देश हा असतो की आपल्याकडे आपण जावयाला नारायण स्वरूप मानतो आणि मुलीला लक्ष्मी स्वरूप मानतो. म्हणून लक्ष्मी नारायण समजून मोठे महागडे गिफ्ट तुम्ही त्यांना द्यावे, असा हेतू मुळीच नाही. यामागे महत्त्वाचं आहे ते म्हणजे अपूपदान आणि दीपदान. म्हणजेच लेक जावयाला आपण अनारशाचं दान देतो, ज्याला आपण अपूपदान म्हणतात. दीपदान म्हणजे अगदी छोटासा तांब्याचा पित्तेचा दिवा तुम्ही देऊ शकत असाल तर तो दिवा देणे महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्यात. म्हणजे काय, अपूपदान आणि दीपदान या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्या आणि लक्ष्मीनारायण म्हणून त्यांचा सन्मान केला जावा यासाठी त्यांना घरी बोलावलं जातं. त्यामागे कुठलेही महागडे गिफ्ट द्यावेत किंवा अगदी वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट त्यांना द्यावी असा कुठलाही उद्देश नसतो. आपल्या घरी देव येतात असं समजून त्यांना सन्मान करणं ही त्यामागे भावना असते. मंडळी, अधिक महिन्यामध्ये करायची 8वी गोष्ट म्हणजे अन्नदान. अधिक महिन्यात अन्नदान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच अधिक महिन्यातली एक चांगली तिथी बघून तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे अन्नदान नक्कीच करू शकता. अन्नदान, वस्त्रदान या स्वरूपामध्ये दानधर्म अधिक महिन्यामध्ये करण्याला महत्त्व आहे. म्हणून गरजू व्यक्तीला किंवा अनाथ आश्रमामध्ये अन्नदान नक्की आवर्जून करावे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ही 9वी गोष्ट करू शकता बरं का. ती म्हणजे अधिक महिन्यामध्ये एखाद्या नियम घ्यायचा, जसं की जेवताना बोलू नये. यामुळे आत्मबल वाढतं. भोजन करताना कुठल्याही प्रकारे गप्पा न मारता किंवा न बोलता जेवण करणं हा नियम तुम्ही अधिक महिन्यामध्ये घेऊ शकता. त्यामुळे निश्चितच तुमच्या साधनेमध्ये वाढ होणार आहे. तुमचं मन शांत होणार आहे. अधिक महिन्यात करावायची 10वी गोष्ट म्हणजे जेवढं करता येईल तेवढी श्रीहरी भगवान विष्णू यांची साधना, उपासना, नामस्मरण, अनुसंधान या गोष्टी करणं. त्याचबरोबर भागवत पुराण ऐकणं किंवा श्रीहरी विजय यासारख्या ग्रंथांचं वाचन, पठण करणं किंवा श्रवण करणं, हरिवंश पुराण वाचन यासारख्या गोष्टी आपल्या ईश्वराची जोडून ठेवणारी ही आहे. ही 10वी महत्त्वाची गोष्ट मंडळी अगदी थोडक्यात पण कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये आम्ही केला. या व्यतिरिक्त सुद्धा अधिक महिन्यात काही केलं जात असेल जे तुमच्या माहिती आहे आणि या व्हिडिओत सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवू शकता, म्हणजे त्याच्यावरती मला नव्याने व्हिडिओ बनवता येईल. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः नक्की टाईप करा. तर हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता आणि तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा तुम्ही शेअर करू शकता, म्हणजे त्यांनाही अधिक महिन्यामध्ये कुठल्या नियमांचे पालन करता येईल किंवा कुठल्या गोष्टी करायला हव्यात हे सुद्धा त्यांना समजून जाईल. तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या
कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुमच्या ज्या काही प्रश्न असतील तर नक्की टाईप करा. धन्यवाद.